विद्वान. मला म्हणाला? हो तुम्हाला. नाही, आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही करणार आहात काय त्याचाच विचार करतोय. सावकाश. 200 रुपये देणार ना? हो देतो 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 देतो. सावकाश सावकाश. लोक बाहेर जोडे काढून घरात जातात आणि हा जोडे घालून घरात गेला. खरंच खरंच विद्वान आहे हा. त्वमेव केवलम धरतासी त्वमेव केवलम हरतासी त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं सत्यं वच्मि अवत्वं माम्. अहो, हे आमचे जुने स्नेही आहेत बरं. आमच्यावरचं त्यांचं प्रेम इतकं, आम्हाला भेटण्याची आतुरता इतकी की जोडे काढण्याचं त्यांना भानच राहिलं नाही. या गुरुजी. क्षमा करा. अहो, क्षमा करणारा तो करुणासागर समर्थ आहे. काही वाईट वाटून घेऊ नका. ही पूजा झाली की आपण भोजन करू. जेवल्याशिवाय जायचं नाही. अतिथी देवो भव. हे सगळं अवघडच झालंय. या माणसाला रागच येत नाही. हा रागवत नाही तोपर्यंत माझा कार्यभाग साधत नाही. माझ्या मुलीच्या लग्नाचं काय? मला 200 रुपये कसे मिळणार? ते काही नाही. या नाथाला संताप येईल असं काहीतरी करणं आवश्यकच आहे. पण काय? गिरिजा, सांभाळ बरं. अगं, लेकरू पाठीवर बसलंय. पडायचं. असं कसं पडेल बरं? मला बाळ सांभाळायची सवय आहे.